मंडळी नमस्कार. मंडळी, राज्याचा अर्थसंकल्प काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये मांडला. म्हणजे तो विधिमंडळात राज्यमंत्र्यांनी विधान परिषदेमध्ये राज्यमंत्र्यांनी देखील मांडला. विधिमंडळामध्ये तो सादर झाला. एकंदरीत आपण अर्थव्यवस्थेची जी काय साईज आहे ती बघितली तर साधारणपणे 8.25 लाख कोटींची एकंदरीत तरतूद या सगळ्या अर्थसंकल्पामध्ये आहे. म्हणजे उलाढाल जी याला म्हणतो आपण, ही उलाढाल साधारणपणे 8.25 लाख कोटींची होणार आहे. त्यापैकी साधारणपणे 1.25 लाख कोटी रुपये हे पायाभूत सुविधांवरती खर्च करण्यात येणार आहेत. आणि या पायाभूत सुविधांवरती खर्च करणाऱ्या मोठ्या रकमेमुळे राज्याच्या विकासाला गती मिळणार आहे, याबद्दल काय वादच नाही. हे सरकार म्हणजे विशेषतः भाजपा प्रणित जे काय सरकार आहे, हे सरकार जेव्हापासून सत्तेत आलंय, मग ते केंद्रातलं असू दे किंवा राज्यातलं असू दे, त्यांनी पायाभूत सुविधांच्या उभारणीवरती आणि त्याच्यावरती जास्तीत जास्त खर्च करण्यावरती भर दिलेला आहे. हे आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे. मेट्रोचं जाळं विस्तारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे सगळीकडे, म्हणजे देशामध्ये सगळीकडे आहे. त्याबरोबर महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूर, पुणे या सगळ्या भागामध्ये देखील उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहे. साधारणपणे 1000 किलोमीटरचा हा पाया असेल किंवा मार्ग असेल असा त्यांचा प्रयत्न असणार आहे. अर्थात यामुळे सगळ्या उद्योगाला चालना मिळणार आहे. त्याबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी जाहीर केली ती शेतकऱ्यांची कर्जमाफी. आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करताना साधारणपणे राज्यावरती किती बोजा पडणार आहे, तर तो 35,000 कोटींचा बोजा पडणार आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आत्ताच्या घडीला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू आहे, त्याचा बोजा राज्याच्या तिजोरीवरती साधारणपणे 46,000 कोटींचा दरवर्षी पडतो आहे. हा बोजा सहन होत नाहीये, ही परिस्थिती आहे. त्यामुळे इतर योजनांना कात्री लागते आहे. म्हणजे तुम्ही बघितलं, शिवभोजन थाळीचे पैसे वेळेवरती मिळत नाहीयेत, किंवा आनंदाचा शिधा नावाची जी योजना होती ती बंद करण्यात आली, किंवा जवळपास त्याच्या वाटपच होत नाहीये. अशा अनेक योजना आहेत ज्यांना कात्री लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सरकारमध्ये देखील अशा अनेक गोष्टी आहेत ज्याला कात्री लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र मुद्दा एवढाच आहे की जिथे अमेरिकेचं सरकार देखील कर्ज काढून ऋण सण साजरं करतं, म्हणजे विकास करतं आहे, असं आत्ताच्या घडीला आर्थिक चित्र आहे, तिथे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था संपूर्ण जगभरामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. त्यामुळे राज्याला ऋण काढून विकास करणं अशक्य आहे का, अशातला भाग नाहीये. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याकरता 35,000 कोटींची जो विषय आहे तो एकदाच होणार आहे. म्हणजे दरवर्षी त्याच्यावरती सरकारच्या तिजोरीवरती भार पडणार नाही. एकदाच 35,000 कोटी खर्च केले की मग हा विषय संपणार आहे, असं आत्ताच्या घडीला चित्र आहे. आणि राजकीय दृष्ट्या देखील हे भाजपाला किंवा महायुती सरकारला सोयीचं आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे तो दुष्काळाच्या संदर्भामध्ये त्यांनी आकलन केलेलं आहे, त्याच्यावरती भर देण्यात आलेला आहे. एकल महिलांच्या सर्वेक्षणावरती भर देण्यात आलेला आहे आणि याकडे सरकारने लक्ष पुरवलेलं आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट